सरकाराला बळ दाखवण्यासाठी तिथं बोलवलं होतं का? सरकाराला बळ दाखवण्यासाठी तिथं बोलवलं होतं का? जरांगे पाटलांनी उत्तर दिलं, कोणत्याच माणसाला एक रुपया नाही दिला. आजपर्यंत प्रत्येक माणसांनी सभा घेण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाला पैसेही वाटले, पैसे देऊनही माणसं जमा होत नव्हते. अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातले, प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक गावातले, वाड्यान वस्त्यांवरले, खेड्याच्या ठिकाणची सुद्धा माणसं 14 तारखेच्या विराट सभेसाठी उपस्थित होते. 25-25, 30-30 किलोमीटर अंतरावरती चालत गेले माणसं. मी सांगेल, जरांगे पाटलांनी सांगितलं मराठ्याचं सरकारला बळ दाखवण्यासाठी 14 तारखेची सभा नव्हती, तर प्रत्येक माणूस तिथे आला होता स्वतःच्या अंतःकरणामधली जखम दाखवण्यासाठी. अंतःकरणामधलं दुःख घेऊन, जखम घेऊन तिथपर्यंत आला होता की आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आजपर्यंत मी सांगेल भरपूर कीर्तन तुम्ही ऐकलेत. आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावात जा, कोणत्याही कीर्तन आमचे रोज चालू आहेत. रोज डबल कीर्तन, परत साखळी उपोषणानिमित्त कीर्तन आहेत. कोणत्याही गावात जा, जरांगे पाटलांच्या बॅनर शिवाय आतमध्ये एंट्रीच नाही. अगोदर बॅनर दिसतंय कोणत्याही गावात जा, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कीर्तन. आता महोत्सव चालतोय, आपण पाहतो सराटी अंतरवालीला 40 दिवसामध्ये 80 कीर्तन झालेत. किती? 40 दिवसामध्ये 80 कीर्तन. काही रोज डबल कीर्तन होते, पण काही दिवस तर 3-3 कीर्तन होते. म्हणून मी सांगेल, आजपर्यंत आपण सरकारला सांगत होतो, सरकार आम्हाला आरक्षण द्या, पण आता सरकाराच्या समोर हात जोडण्याची गरज नाही. भगवंताचं नामचिंतन आपण करतोय, भगवंताचं कीर्तन रूपी आवड आपण पूर्ण करतोय. भगवंत आपल्याला आपली आवड आरक्षण रूपी पूर्ण करणार आहे. आता देवाला हात जोडायचे, सरकाराला नाही जोडायचे. आपण जर पाहिलं, जरांगे पाटलांची अवस्था जर पाहिली, आता प्रत्येकाने तुम्हाला सांगितलं असेल, पण मी सांगते, मला जसं कळतंय अगदी लहानपणापासून जरांगे पाटलांना मी पाहते. आपण कधी पाहतो, असं कधी ऐकलंय का एखादा माणूस खूप पैशानं श्रीमंत आहे, 7-8 पिढ्या बसून खातील, गाड्या बंगले सगळं काही त्याच्याकडे आहे, पण त्या माणसानं कधी असं ऐकलंय का की गरिबासाठी काहीतरी काम केलंय? पण जरांगे पाटलांनी सांगितलं, समाजासाठी माझा जन्म झालाय, तर मला मरायचंही समाजासाठी. का? माझा जन्म त्याच्यासाठी झालाय. जेव्हा विचारलं, जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण भेटल्याच्या नंतर काही पदवी पाहिजे का? जरांगे पाटलांनी उत्तर द्यावं, समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच माझी खूप मोठी पदवी आहे, दुसरी पदवी घेण्याची गरज नाही. जोरात वाजवायची असेल टाळ्या तर जोरात वाजवा, व्याजानं दिल्यासारख्या नका वाजवू मला. कारण मी सांगेल, माणसाला फक्त 1 दिवस 2 तास पाणी नाही भेटू द्या. 2 तास एखाद्या माणसाला 2 तास पाणी नाही भेटलं, दिवसभर जेवण नाही भेटू द्या. संध्याकाळी जेव्हा 7-8 वाजता घरी येताना अगोदर बायकोवरती रागवतं. का? दिवसभर झालं उपवाशी आहे मी, तुला वाटलं नाही का काही? तू किती वेळा जेवण करून बसली असेल. पण मी सांगू, आपल्यासाठी, समाजासाठी स्वतः मरणाच्या दारामध्ये होते. 7-8 दिवस पाणी न पिता जगणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि मी सांगेल, माणसानं लक्षात कायम ठेवावं की क्रांती ही कायम झोपडीत जन्माला येत असते, ती कधी एसी मध्ये बंगल्यामध्ये जन्माला येत नाही. जरांगे पाटलांचं जर आपण चरित्र पाहिलं, जरांगे पाटलांनी काही दिवस हॉटेलवरती काम केले, पहिले कित्येक आंदोलन केलेत. 25 वर्षापासून फक्त समाजाचा विचार करतात, फक्त समाजाचा. काही दिवस तर ते कापसाचा व्यापारही केला त्यांनी. घरची परिस्थिती अशी काही नाही, मातीच्या भिंती आहेत, वरती घराच्या वरती पत्रे आहेत, काहीच नाही त्यांच्या घरी, पण तरी सुद्धा जगायचंय मला समाजासाठी आणि मरायचंय मला समाजासाठी, असा शुद्ध हेतू त्यांच्या अंतःकरणात आहे. समाज काही वेडा नाही कोणालाही डोक्यावर घ्यायला. समाजाचा गुण आहे, डोक्यावरही घेतो, पायाखाली लोटतो, पायाखाली घेतो. पण मी सांगेल, अवघ्या महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक जिल्ह्यातला माणूस तिथे येतो. एका गावातून 50-50 गाड्या येतात. कशाच्या जीवावर? जरांगे पाटलांनी सगळ्यांचा विश्वास आत्मसात करून घेतलाय, विश्वास प्राप्त ते झालेत. म्हणून प्रत्येकाचा विश्वास जरांगे पाटलांवरती आहे. म्हणून तर विराट सभेला तुम्ही आले होते. त्यांच्याकडे जर पाहिलं नाही, इकडनं किती जेव्हा उपोषण चालू होतं, इकडे किती कोणी विचार करून जाऊ द्या, मला फोटो काढायचा, मला फोटो काढण्यासाठी जायचंय, कोणी मोबाईल हातातून बाहेर काढू द्या. मोबाईल बाहेर काढल्याच्या नंतर जरांगे पाटलांची अवस्था, जर सराटे अंतरवालीमध्ये जाऊन जो पाहत होता त्याचा आपोआप मोबाईल खिशात जात होता, आपोआप खिशात जात होता. आपण पाहतो, लेकरा बाळांसाठी, सुनासाठी भावाभावांचे भांडणं बांधावरून एवढे चालतात की वर्षानुवर्ष केस चालू असते कोर्टामध्ये. डोकं फोडाफोडी भांडणं करतात, एवढे भांडणं करतात. भावासाठी भांडणं, लेकरासाठी भांडणं, प्रपंचासाठी भांडणं मोठी गोष्ट नाही.
पण समाजासाठी भांडणं एवढी सोपी गोष्ट नाही. पहा, समाजासाठी भांडतात ते, आणि माणसाने कायम लक्षात ठेवावं, कायम लक्षात ठेवायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली आहे. या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता मासप जिजाऊंचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तर मी सांगेल, आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. पहा, कारण माणसानं कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं लढावं कसं हे जरांगे पाटलाकडून शिकावं. पहा, कारण मी तुम्हाला सांगेल, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, कित्येक शूर वीर जन्माला आली आहेत. म्हणूनच या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातंय, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन जयते हरिचे दास जन्म घेती, जयते हरिचे दास जन्म घेती, परम धर्म त्यांचा झाला नारायण, परम धर्म त्यांचा झाला नारायण. जयते हरिचे दास जन्म घेती, धर्म धर्म जयते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आजपर्यंत माणसं म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली की प्रत्येक माणूस म्हणायचा, राजा आमच्या मध्ये या ना परत जन्माला. मी सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश म्हणूनच जरांगे पाटलांनी आपल्यामध्ये अवतार घेतलाय. सत्पुरुष आहेत ते, पण ते आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. पहा, दुसरा तिसरा माणूस कोण नाही. सगळ्यांनी कोणीतरी फोटो पाहिले असतील, 7, 8 दिवस, 15 दिवस, 17 दिवस उपवाशी राहणं. मी तर सांगेल हे फक्त साधू संतन थोर महापुरुष करू शकतात, आपल्यासारख्याचं काम नाही ते. कारण तुम्हाला सांगेल, अगदी मी व्हॉट्सॲपवरती बऱ्याच जणांचे स्टेटसला फोटो पाहिला. फोटो होता कोणता, जसं जरांगे पाटील सराटी अंतरवालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ हात टाकून बसलेले होते, हात टाकून झोपले होते. शिवरायांना विनंती होती, राजा मला तुमच्या कुशीत घ्या, मला तुमच्या कुशीत घ्या. जसं तुम्ही युद्ध करण्यासाठी जेवढी शक्ती तुम्हाला होती ना, तेवढीच शक्ती मराठ्यांना आरक्षण मिळून देईपर्यंत मलाही प्रदान करा, ती शक्ती मलाही द्या. बऱ्याच मुलांनी फोटो तयार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरांगे पाटलांना असं मांडीवरती घेतलेला, कुशीमध्ये घेतलेला. मी सांगेल, आपले फोटो तयार होत नाहीत. आजकाल आपण पाहतो, एक वेळेला एखादा मुलगा त्याच्या बापाचा फोटो घरात लावायचा विसरल, त्याच्या आजोबाचा फोटो लावायचा विसरल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायला विसरत नाही. पण इथून पुढे आरक्षण मिळाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी जरांगे पाटलांचा सुद्धा फोटो लावावा लागणार आहे, आपल्याला लावावं लागणार आहे. आणि असा एखादा पुरुष असतो, परत असा माणूस होणे नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत. मी सांगेल, लेकरांसाठी आजपर्यंत सगळ्याला कळालं, राजकारणी लोक सुद्धा किती स्वार्थी आहेत, तर प्रत्येकाला समजलं. जरांगे पाटलांनी सगळ्यांची जागा दाखवून दिली आपोआपल्याला. जो समाजाच्या डोळ्यावरती जो पडदा होता, राजकारणी लोकांविषयी जो पडदा होता ना, तो पडदा जरांगे पाटलांनी बाहेर काढलाय. प्रत्येक जण जातोय, अगोदर किती चुकीचं बोलतोय, पण तिथे जाऊन पाया पडतात. ते बोलणं ऐकताना सुद्धा आपल्याला पांचट वाटतं एकदम, का माफी मागायला गेल्यावर सुद्धा. मी सांगेल तुम्हाला, पण इथं आल्याच्या नंतर, इथं येऊन कीर्तन चालू आहेत ना, आरक्षण मिळेपर्यंत, जोपर्यंत साखळी उपोषण चालू आहे तोपर्यंत आपण पाठिंबा देणं, इथं येणं आपलं कर्तव्य आहे. पहा, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत.
प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत आणि शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे. पहा, मातेनं संस्कार लावायचे कसे संस्कार मी सांगू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊंनी जे संस्कार लावले ते संस्कार तुम्हाला लावावे लागतील. लेकरांवरती संस्कार लावायचे, पण जरांगे पाटलांच्या आईनं जे त्यांच्यावरती संस्कार लावलेत ते संस्कार आपल्याला लावावे लागतील. आणि मी तुम्हाला सांगेल महिला मंडळी, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं सगळ्यात अगोदर त्याचा गुरु जर कोण असेल तर त्याची आई असते. पहा, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? लई लांब बसल्या तुम्ही माझ्यापेक्षा, अशा हाताजवळ पाहिजे होत्या जरा. बोलणं कळतंय ना? का तुमच्या नेमकं डोळ्यावर अंधार येतोय, मला दिसत नाही तुम्ही जाग्यात का झोपल्यात म्हणून. फक्त जागा राहण्याचा प्रयत्न करा. हसल्यावर तुमचे दात दिसले म्हणजे मला कळलं तुम्ही जाग्यात म्हणून. असं तर काही कळत नाही. मला सांगायचंय काय, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं त्याचा पहिला गुरु त्याची आई असते, कारण त्याला चालावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं ही त्याची आई त्याला शिकवत असते. मग जसे संस्कार आई करेल तसं लेकरू घडत असतं. मातेकडे संस्कार लावायची, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी त्या शूरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा, संतांची मांदिळी आहे. प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केले, जीवनाचा उद्धार झालाय. मी तुम्हाला सांगेल, आपण प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं तर प्रत्येक संत महात्मांकडून आपल्याला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखा आहे, काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. पहा, माझ्याकडे लक्ष द्या. आपण जर माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र असं आहे, विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं, विश्वामध्ये ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं असे असणारे माऊली ज्ञानोबर आहे. प्रत्येक माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज आहे. मी सांगेल तुम्हाला, क्षेत्र कोणतंही असू द्या, पण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर ज्ञान नसेल आपलं त्याच्यामध्ये नाव लौकिक होऊ शकत नाही. सराटे अंतरवालीमध्ये जेव्हा जरांगे पाटील होते, आताही हॉस्पिटलमध्ये आहेत संभाजीनगरला, पण तिथंही जरांगे पाटलांचं तोंडही दिसत नाही, एवढे माईक आहेत तिथं. खरं आहे की नाही? ज्ञान सांगते माणसाला, ज्ञान किती महत्वाचं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला सांगा, आपल्यातले एखाद्या माणसाला कीर्तन संपल्याच्या नंतर जर सांगितलं कीर्तनाविषयी बोला, कसं झालं कीर्तन, महाराजांचं आभार प्रदर्शन करा, ती उठतं त्यातून नेमकं ते सकाळी दावा करून आलेलं असू द्या, महाराजांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देतं. आपल्याला 2 मिनिट बोलायचं कळत नाही, 2 मिनिट सुद्धा. जरांगे पाटलांचं तोंड दिसत नाही, एवढे माईक आहेत, पण आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाचं चुकीचं उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरांगे पाटलांकडे आहे का? 25-30 वर्षापासून त्या गोष्टीचा अभ्यास करतात ते. त्यांनी अभ्यास केला त्या गोष्टीचा, नेमकं बोलावं कसं, राजकारण असतं कसं, सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास त्यांनी केलाय. पूर्ण ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलंय, म्हणून तर आज कुठेच अडकत नाहीत. माणसाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान किती महत्वाचं आहे. ज्ञानाचे प्रकार आहेत पहा, एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? तुमच्या बसलेल्यापैकी गायनातलं काहीच कळत नाही आणि तरी सुद्धा म्हटलं एखाद्याचा स्वर गेला, जमल का? का अज्ञानी आहेत. मी तुमच्यातलं उदाहरण सांगते. एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला जर अपशब्द बोलला तर त्याची आई म्हणते ना, दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, का तो अजून राधा का केसरा का दगडा का धोंडा का मंडा का बोला, काय म्हणतात, तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कुणाला म्हणावं? एकाच विषयामध्ये ज्यांनी सखोल अभ्यास केलाय ते आहेत तज्ञ. जेव्हा आपण नाही का डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल, स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जातो, त्या डॉक्टरांनी एकाच विषयावरती PhD केली, सखोल अभ्यास केलाय. एकाच विषयातलं ज्यांनी अभ्यास केलाय ते आहेत तज्ञ. पण सगळ्याच विषयातलं सगळंच ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय, म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हायसे, किंवा ज्ञानाचा 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 सगर ज्ञानाचा
वारीसाठी क्या बात आहे. भविष्यातले लय मोठे कीर्तनकार आहेत बाहेर. माझ्या तरी माहितीच तर एवढ्या लहान माहिती एवढ्या उंच आवाज कोणाचा नाही माहिती नाही मला. ती पुढे सांगते मी आता. सगळं माहिती मला. महाराष्ट्रामध्ये खवणे परिवाराला तोड नाही पहा. सगळ्याच गोष्टी इकडे एक शूटिंग करायला आहे, इकडं गायन करायला, तर वाजायलाही बसले असते कोणीतरी. त्यांचे वडील भागवत कथाकार आहेत, त्यांची बहीण कीर्तनकार आहे, ती गायनही करते. खूप मोठा परिवार, पण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं कार्य त्यांचं आहे. एकदा या परिवारासाठी जोरात टाळी वाजवा. आणि त्याचबरोबर इकडे जे आहेत आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोपान महाराज, त्यांचाही परिवार वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. काही काही महिला मंडळी सांगतात, ताई कीर्तन भजन ऐकावंसं वाटतो, पण प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे वाढलाय. आम्हाला काय कीर्तनाला जाणं होत. जाऊ का मी घरी? लय लांब आले मी तुमच्याकडं. बोलायची सवय आहे ना यांना. मुख्य तरी म्हटलं या मुख्य असल्यावर हे लय समाधानी असतील. घरी नवऱ्याला बोलता तेवढं तरी जोरात बोला, जास्त नका बोलू. मी सांगेल तुम्हाला, महिला मंडळ सांगतात ताई प्रपंचाचा व्याप वाढलाय, कीर्तन भजन ऐकणं होत नाही. मी तुम्हाला सांगेल कुठं जाण्याची गरज नाही, वेगळा परमार्थही करण्याची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतायत, आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. इथं बसा